नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये नक्षलवादी चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाची घटना परवा घडली आणि त्यावरच आपण महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. वेणुगोपाल उर्फ भूपती हा पॉलिट ब्युरो आणि सेंट्रल ब्युरोचा सदस्य आणि माओवादी चळवळीमध्ये 55 वर्षांपासून सक्रिय असलेला आणि रिक्रुटमेंट करणारा आणि त्यांना मिलिटरी प्रशिक्षण देणारा अत्यंत महत्वाचा बसवराज राजू नंतरचा हा मोठा नक्सलाइट होता, नक्षलवादी होता. पण त्यांना समर्पण केलं. समर्पण करण्याची कारण काय? केंद्र सरकारची पॉलिसी, महाराष्ट्र सरकारची पॉलिसी की एकंदरीतच नक्षलवादी चळवळीला पूरक वातावरण आता महाराष्ट्राच्या खास करून विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जंगलात राहिलेलं नाही का? हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण दंडकारण्य झोन जो तयार केला गेला होता तो मुळातच महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीनही सीमालगत असलेला हा दंडकारण्य झोन होता आणि या झोनमध्ये नक्षलवादी कारवाया मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांपासून चालत होत्या. 1990 ते 2020 पर्यंतचा जो कालखंड या विदर्भाच्या जंगलातला नक्षलवाद्यांसाठी जर आपण पाहिला तर या 1990 ते 2020च्या काळामध्ये नक्षली चळवळी, नक्सलाइट मुवमेंट ही फोफावली, वाढली आणि 2004 साली तर ही चळवळ मजबूत झाली आणि याचा कॅडर बेस सुद्धा वाढला. पी.के. जैन सर, खूप स्वागत आहे आपलं नवराष्ट्र डिजिटल चॅनल मध्ये. नमस्कार मनोजजी, नमस्कार, धन्यवाद जी. एक वेणुगोपालच्या निमित्तानं नक्सलाइट मुवमेंटची कंबरडं मोडलं असं आपल्याला म्हणता येईल का? कारण साधारणतः भूपती सोबत 60 नक्षलवादी आणि तेही चांगला कॅडर बेस असलेला त्यांच्या माओवादी चळवळीतला हा सगळाच एक नक्षलवाद्यांचा गट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या बंदुका सोपवल्या आणि त्यांनी त्यांचं समर्पण केलेलं आहे. तुम्ही कसं बघता या घटनेकडे? मनोजजी, नक्षलवादाच्या मागे जशी केंद्र सरकार आणि बरेचसे राज्य सरकार हात धुवून पडलेले आहेत, तर ही एक नक्की गोष्ट होती की नक्षलवाद चळवळ आता संपणारच होती. बरेचसे नक्षलवादी मागच्या 2 वर्षामध्ये मारले गेले, काही शरणागती आले आणि बिनशर्त त्यांनी शरणागती पत्करावी असा केंद्र शासनाचा धोरण होता. त्यांनी काही अटी की आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या, एक ट्रूस करा, एक शांती समझौता करून घ्या, अशा प्रकारच्या सर्व मागण्या ज्या आहेत ते केंद्र सरकारने फेटाळून लावल्या. केंद्र आणि नक्षलवाद्यांशी लढणारे, झुंजणारे बळ आहे त्यांना सर्वांना स्पष्ट सूचना होत्या की त्यांनी अब्बू जमाड सारखा एरिया जो ज्या ठिकाणी यापूर्वी कधी सिक्युरिटी फोर्सेस शिरलेले नाही तिथे जाऊन आपले झंडे काढायचे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघत आहात मागच्या सुमारे वर्षभरामध्ये सेंट्रल कमिटीचे सदस्य म्हणा, त्यांची पॉलिट ब्युरोचे सदस्य म्हणा किंवा त्यांच्या सिनियर कॅडर आहे हे लोक मारले जात आहेत. हा भूपती जरी परवा शरणागतीला गेला पण त्याच्या पूर्वी तो जवळजवळ 4-5 महिन्यापासून ते पळत आहे. त्यांना माहिती आहे की ते आज नाही तर उद्या मारले जातील आणि या भीतीपोटी मध्ये 7 AK-47 आणि अत्याधुनिक हत्यार घेऊन आणि दारूगोळा घेऊन हे लोक आता शरणागतीसाठी आलेले आहेत. त्याचं कारण एकच आहे की शासन हात धुवून त्याच्या मागे लागलेलं होतं आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी जे टार्गेट दिला होता जानेवारी 2026च्या की तोपर्यंत नक्षलवाद या देशामध्ये आम्ही संपुष्टात आणणार आहोत, त्या टार्गेटकडे मोठ्या प्रमाणावर शासनाची चाल आहे ती चालू होती. म्हणून हे लोक जाणारेच होते. आता हा जो माणूस आहे भूपती, जसा आपण आता म्हटलं दंडकारण्य झोन मध्ये, आता ऑलरेडी चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी बरेच वर्षापासून काही कारवाया नाही, ते जवळ नक्षलवादी मुक्त बरेच वर्षापासून झालेले आहेत. राहिला गडचिरोली हा मेन भाग होता, त्याच्यामध्ये 1-2-3 दळम सोबतचा जो आपला छत्तीसगड आहे, छत्तीसगड आणि महाराष्ट्राची जी सीमा आहे त्या ठिकाणी 1-2 दळम कार्यरत होते.
आणि थोड्या प्रमाणात जो भंडाराच्या एक गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडासा त्यांच्या एक 5-10% त्यांची हलचल कधी कधी फक्त तिथून गुजरण्यासारखी, तिथून जाण्यासाठी एवढी पुरती होती. आणि मागच्या 2012-13 पासून म्हणा, पोलिसांच्या त्या ठिकाणी ऑलरेडी त्याच्या कंट्रोल सारखा एक झालेला आहे. 2011-12ची एक अशी वेळ होती की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 25 ते 30 पोलीस कर्मी मारले गेले, शहीद व्हायचे आणि नक्षलवादी 4-5 मारले जायचे. ती परिस्थिती उलटली म्हणजे 25, 30, 40 नक्षलवादी मारले गेले दरवर्षी आणि पोलीस शहीद झाले 3, 4, 5 अशा त्यांच्या आकडा मागच्या वर्षामध्ये तर तेच काही राहिला नाही. म्हणून ही आताची परिस्थिती अशी होती की हे दलम संपणारेच होते. एक गोष्ट मी आपल्याला अजून सांगायला इच्छितो की नक्षलवादी चळवळ मोडून काढण्यासाठी केंद्र शासनाने जे डिमॉनिटायझेशनचा जो निर्णय की आपली करन्सी जुनी करन्सी त्यांनी बाद केली, हा निर्णय सुद्धा त्यांचे फार विरोधात गेला. कारण त्यांच्याकडे जमा केलेले 600-700 कोटी रुपये जे पडलेले होते, त्यांनी इकडे तिकडे ठेवलेले होते, ते त्यांना ट्रान्सफर करण्याची किंवा ते नवीन करन्सीमध्ये बदलण्याची त्यांना संधीच भेटली नाही. म्हणून त्यांच्याकडे साधनाच्या निधीचा अतिशय मोठ्या प्रमाणावर अभाव जाणवत होता. त्याशिवाय बरेचसे ठिकाणी गावकरी आणि 55 वर्षानंतर बसवराज राजू नंतर म्हणजे कसा कॉन्फ्लिक्ट असतो इंटरनल संघटनेमध्ये सुद्धा, त्याची काही माहिती सूत्राकडून आलेली आहे. या वेणुगोपाल उर्फ भूपतीला बसवराज राजूचा पोलिसांनी खात्मा केल्यानंतर, एन्काउंटर केल्यानंतर याला सरचिटणीस जनरल सेक्रेटरी पद मिळेल अशी आशा होती, नंबर 1. पण जी संघटनेची कमान होती ती तिरुपतीला दिली गेली. त्याच्यामुळे हा वेणुगोपाल उर्फ भूपती हा दुखावला गेला आणि त्याच्या अगोदर त्याची पत्नी तारक्का याने सुद्धा पोलिसांना सरेंडर केलं आणि संघटनेमध्ये तो मान मरातब मिळत नाही. आपण इतकी वर्ष 55 वर्ष काम केल्यानंतर संघटनेमध्ये महासचिव पद आपल्याला मिळायला पाहिजे होतं, ते मिळत नाही. म्हणजे यांची जी काम करण्याची पद्धती आहे तिथे कुठेतरी, जसं अंडरवर्ल्ड मध्ये हा प्रकार आपण पाहिलेला होता मुंबईमध्ये, एक सुपर टसल देण्याचा प्रयत्न राहायचा किंवा वर जाण्याचा प्रयत्न राहायचा किंवा एका दाऊदचे अनेक लोक सोबत काम करायचे. छोट्या शकीलला त्याच्या भावाला अनिस इब्राहिमच्या वर जायची इच्छा होती किंवा अनिस इब्राहिमला शकीलला खाली खेचायची नेहमी तो प्रयत्न करायचा. तर या नक्सलेट याच्यामध्ये सुद्धा एखादी अशी गोष्ट घडली तर त्यांनी त्या मुवमेंटचा त्याग करण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये तयार होऊ शकते की आता आपण पोलिसांचा ससेमिराई चुकू शकत नाही, बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि संघटनेत आपल्याला मानाचं पद नाही. अशा आहे की ह्युमन नेचर आहे की त्यांना प्रत्येकाला एक पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, आधी वाढवले पाहिजेत, हे सर्व गोष्टी आहेत. पण या चळवळीमध्ये आपल्याला कमिटेड कॅडर भेटतो. आता हा माणूस 55 वर्ष या चळवळीच्या काम करत होता. असे बरेचसे लोक आहेत की बाहेर येऊन ते एक सामान्य नागरिकासारखा राहायचे, परंतु आपल्या संघटनेमध्ये त्यांचा मोठा पद होता. तो एक कारण असू शकतो. पण मोठा कारण जो आहे, एक तर त्याची जी सीसी आहे आणि पॉलिट ब्युरो आहे त्याचा आकडा हळूहळू कमी होत चाललेला आहे. एक 26-27 लोकांची जी त्याचे पदाधिकाऱ्यांची समिती होती ती कमी होऊन मरून जे काही त्याचे कारण झाले ते 10-12 वरती येऊन थांबलेली आहे. म्हणजे त्यांना या माणसाला जरी पद दिला गेला नाही तर त्यांना ते जुने पद सुद्धा जे त्याचे ऑलरेडी जे आकडा होता त्यांचा 23 ते 27 असा त्याचा आकडा म्हटला जातो, तो सुद्धा आकडा त्यांना भरता आला नाही. म्हणजे जुना पोलिट ब्युरोचा सदस्य मेला, मारला गेला पोलीस चकमकीमध्ये किंवा काय झाला, पकडला गेला, तर त्याची सुद्धा रिप्लेसमेंट त्यांनी केली नाही. म्हणून ही चळवळ आता हळूहळू एक डिक्लाइनच्या मार्गावर, खाली जाण्याच्या मार्गावर होती. पण हा जो एक शासनाने जो धोरण अवलंबला यांना आता त्याच्या समूल उच्चाटन करायचे, हा त्याच्या कॉफिनमध्ये एक मोठी खील ठरली. नंबर 1. नंबर 2, त्याचा जो ऑन ग्राउंड कॅडर होता. आता बरेचसे मागे आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये त्याची जी शेवटची जी त्याचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर बरेचसे त्याचे जे भौतिक त्यांना सामग्री देणारे, त्यांना साधन सामग्री ऑर्गनाईज करून देणारे, ते सुधा भारद्वाज म्हणा, तुम्ही स्टॅन स्वामी म्हणा किंवा साईबाबा म्हणा, असे बरेचसे जे आयडिओलॉग्स होते त्याचे, ते पकडले गेले आणि आजपर्यंत तुरुंगामध्येच आहे. म्हणजे त्याचा जो एक भौतिक
जी त्याची पाठराखण करणारे लोक होते ते सुद्धा पकडले गेले, त्यांना सुद्धा न्यूट्रलाइज करण्यात आला. आता एका बाजूला त्याच्याकडे पैसे नाही, निधी गोळा करण्यासाठी जे लोक लागतात ते लोक त्यांना मिळत नाही. त्याच्यानंतर त्याच्या जे आयडिओलॉग होते ते पकडले गेले आणि आता वरून शासनाने त्याचा जो ऑन ग्राउंड त्याचे जे दलम होते, त्याचे जे फायटिंग फोर्स आहे त्यांना संपवायला सुरुवात केली. म्हणून या लोकांना पर्याय नव्हता. माझं असं म्हणणं आहे की आज हा भूपती आता शरणागती आला नसता तर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये हा मारला गेला कुठल्या तरी चकमकमध्ये, ही न्यूज आपल्याला भेटली असती. कारण की मी 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 तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, मला हॉर्सेस माउथ पासून ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की मागच्या 4 महिन्यापासून हा त्याला मी सरेंडर करणार आहे याच्यासाठी तो पळापळी करत होता. परंतु त्याला त्याला विश्वास वाटत नव्हता किंवा त्याला प्रॉमिस दिला जात नव्हता की तो जिवंत पकडला जाईल. म्हणून त्यांनी ते संपूर्ण मागच्या 12-13 दिवसामध्ये तर या गोष्टीला एवढा वेग मिळाला की जे परवा जी घटना घडली त्यांच्या सरेंडर होण्याची ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हा जो सरेंडर होण्याचा जो कार्यक्रम आहे ते फक्त 2 आठवड्यामध्ये आटोपला. म्हणजे या लोकांना माहिती होती की आता आमच्या काही शिल्लक राहिलेल्या नाही जाणार आहोत. महाराष्ट्राच्या पोलिसांनी अँटी नक्सल सेलनी खरं तर बाजी मारली. खरं तर हा सरेंडर होता, हा काही महाराष्ट्राचा रहिवासी नाही, तो तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये यायचा, कारण ती बॉर्डर लाईन आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा त्या दंडकारण्याच्या झोनमध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये तो सक्रिय असायचा, रिक्रुटमेंट करायचा, लढाकू मिलिटरी फोर्स नक्सलाइटची ती तयार करण्याचं काम करत होता. पण मुळात तेलंगणा आणि छत्तीसगड सरकारला तो शरण जाईल, समर्पण तिथे करेल अशी साधारणतः शक्यता वर्तवली जात होती आणि महाराष्ट्राच्या अँटी नक्सल सेलने बाजी मारली. एक इंटरेस्टिंग गोष्ट या निमित्तानं मी प्रेक्षकांना सांगायची आहे की हा मंदिराच्या पुजारीचा मुलगा होता आणि 1966 ला तो भावासोबत म्हणजे किशनजी, जे नक्सलाइट मुवमेंट मधलं अत्यंत मोठं नाव होतं, करीमनगरमध्ये त्यांनी RSS ची शाखा जॉईन केली होती. म्हणजे RSSच्या शाखेमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जायचा. हा काळ जर बघितला सर तर 1966 ला तो RSS मध्ये जायचा आणि तिथेच त्यानं सांगितलं की म्हणजे किशनजी आणि त्यांनी आम्हाला सैन्यामध्ये जायचं आहे. आणि हा सैन्यामध्ये न जाता वयाच्या 17व्या वर्षी हा विद्रोही बनला, माओवादी चळवळीचा समर्थक बनला आणि नंतर 55 वर्षाची याची अशी भयंकर अशी कारकीर्द या संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 1966 साली तो शाखेत जायचा RSSचा आणि 1967 साली पश्चिम बंगालमध्ये नक्सलवारी जिल्ह्यामध्ये ही नक्षलीची चळवळ सुरू झाली, मुळात पिचलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आता गडचिरोलीमध्ये जर आपण पॅटर्न पाहिला तर सुरुवातीला तेंदूपत्ता जमा करणारे सगळे आदिवासी आणि त्यांच्यावर होणारा अन्याय, मग बल्लारपूर मिल काढून त्यांना मिळणारी रसद, ते तिथून ट्रक अडवायचे, विडी कामगार, आणि हे सगळंच आपण पाहिलं. आणि खूप सारे लोक आदिवासींचं शोषण करायचे, मुलींचं. पण आता या बदलत्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं की एकतर मुख्यमंत्री सातत्यानं तिथे अदानीचा स्टील प्लांट आणि बाकी सगळा उद्योग आहेत, खनिज तिथं काढले जातात, उद्योग त्यांना स्टील सिटी ऑफ इंडिया बनवायचा आहे आणि त्यानिमित्तानं खूप साऱ्या गोष्टी आहे. पण आदिवासीमध्ये एक संताप पण आहे की त्यांना त्यांच्यावरती अन्याय होतो, त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा या काढून घेतल्या जात आहेत त्या भागात, किंवा जंगलं मोठ्या प्रमाणात तोडली जाते, खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात काढली जाते, विकासाच्या नावावर त्यांची लूट सुरू आहे, असा एक विचार प्रवाह तिथे सुद्धा आत्ताच्या घडीला आहे. सरकारची एक बाजू, आदिवासींची एक बाजू, समाजसेवक आणि काम करणाऱ्यांची एक दुसरी बाजू. पण असाच जर प्रकार पूर्वी जर राहिला असता कदाचित तर तो नक्षलवादी चळवळीला पूरक ठरला असता. पण आत्ताच्या घडीला तिथली परिस्थिती ही नक्षलवादी विचारसरणीसाठी पूरक आहे, पण नक्षलवादीची ताकद मात्र तिथे संपत झाल्यामुळे तशी काही चिन्ह त्या सगळ्या परिस्थितीला कॅश करणारी आपल्याला दिसत नाही. तुमचं काय मत? सुरुवातीला जसं आपण म्हटलं त्या ठिकाणी जी नक्षलवाद सुरू झाली होती ते तेंदूपत्ता गोळा करणाऱ्याच्या भल्यासाठी झाली होती. परंतु हळूहळू त्याच नक्षलवाद्यांनी त्याचे शोषण करायला सुरुवात केली. त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या 15 रुपयापासून तुमची मजुरी आता 120 रुपये प्रति दिवस करून दिली, किंवा त्याच्या जे मोजणीप्रमाणे त्यांना मजुरी मिळत होती म्हणून त्याच्यामधून काही भाग घ्यायचे. सुरुवातीला जे लोक होते कामगार ते स्वतःच्या स्वखुशीने द्यायचे, परंतु त्याच्यानंतर ही एक वसुलीसारखा झाला. हा एक भाग. नंबर 2, त्यांनी तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट होऊ दिली नाही, सडका बनलेल्या नाही, शाळा सुरू होऊ दिली नाही,
बाकीची जी शासकीय यंत्रणा आहे, शासकीय फायदे आहेत ते काही मिळू दिले नाही. आणि त्यांना कुठेतरी संशय आला की एखादा गावकरी, एखादा आदिवासी हा शासनाला अशी मुखबिरी करतो किंवा पोलिसांची मुखबिरी करतो, तर त्यांना फार बिभत्स तरीक्याने त्यांनी मारून टाकला. त्याचे हातपाय छाटले, त्याला दांडक्याने मारून मारून मारला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केला. कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट त्यांनी त्या ठिकाणी होऊ दिली नाही. आता ही एक काळाची गरज होती की इव्हेंच्युअली याच चळवळीने आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की शाळा काही ठिकाणी सुरू झाली, त्या ठिकाणी त्यांना काही होतकरू मुलगे सापडले तर त्यांना सोबत घेऊन जायचे. 8-9 वर्षाची वयापासून त्यांना जाऊन त्याच्या इंडॉक्ट्रिनेशन करायचे. अशा प्रकारची जी त्यांनी कामे केली, म्हणून हळूहळू लोक त्याच्या विरोधात होत गेले. आणि त्यामुळे जे मी आपल्याला सांगतो, मागच्या 10 वर्ष 12 वर्षामध्ये जी आम्हाला थोडा चांगली जी सफलता मिळाली, त्याचं एक मुख्य कारण असं पण आहे की इन्फॉर्मेशन जी मिळायची त्याच्याबद्दल अचूक इन्फॉर्मेशन की या ठिकाणी धरण थांबलेलं आहे, या दिशेने चाललेलं आहे वगैरे वगैरे, आणि तिथे त्याच्या मग ते त्यांना कुठेतरी आम्ही गाठायचो आणि मारायचो. अशा प्रकारचे जे काम झाले ते लोकांच्या मदतीमुळे झाले. म्हणजे लोक जी शासनाच्या विरोधात गेले असते तर ही सर्व माहिती मिळाली नसती, एवढे ऑपरेशन झाले नसते. परंतु लोक सुद्धा आता कंटाळलेले होते या लोकांमुळे. आणि हे जे आपण म्हणतो खनिज वस्तूच्या काहीतरी एक्सप्लॉइटेशन होतो आणि त्यामुळे त्यामध्ये तिथल्या एरियाला कुठेतरी लोक एक्सप्लॉइट करतात. हे जे आहे हे जुनी लेफ्टिस्ट लोकांची जुनी आहे आणि त्याच्या जुनं संगीत आहे की कुठल्या एरियाचा शोषण केला जातो, म्हणून चांगले चांगले प्रोजेक्ट तुम्ही म्हणा, नर्मदा सरोवरचा प्रोजेक्ट आता त्याचं पाणी कुठपर्यंत पोहोचलं आहे, ते कच्छपर्यंत पाणी पोहोचले, सौराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रोजेक्ट्सना थांबायचे, त्यांना पुढे येऊ द्यायचे नाही, एरियाचा विकास होऊ द्यायचे नाही, ही त्याची भूमिका. कुठेतरी आंध्र प्रदेशमध्ये बरेचसे एज्युटेशन झाले, कुठली तरी नवीन इंडस्ट्री आली, त्या इंडस्ट्रीला चालू द्यायचे नाही. अशा प्रकारचे बरेचसे त्यांनी डेव्हलपमेंट विरोधी कामे केलेली आहे. आणि आता लोक फार जागरूक झाले, टीव्ही घराघरामध्ये पोहोचला, फोन घराघरामध्ये पोहोचला, टॉवर त्या ठिकाणी आहे, कनेक्टिव्हिटी आहे, म्हणून लोकांना कळतं की जगामध्ये काय चाललेलं आहे. आणि त्यामुळे एक बेसिक नक्षलवादाच्या विरोधात एक एक वातावरण निर्माण होत होता. परंतु भीतीपोटी आता एक बिचारा साधारण गावकरी माणूस आहे, आदिवासी आहे, त्याला काही शासनाचे इन्स्टिट्यूशनला काही फारसा ऍक्सेस नाही मोठा, अशा माणसांना भीतीपोटी ते दाबून ठेवत होते. आता तो हळूहळू कमी झाला. आणि हे जे त्याचा जो मोठा एक जो एरिया होता अबू जमाड, या ठिकाणी आता सिक्युरिटी फोर्सेसने हळूहळू कंट्रोल करायला सुरुवात केली. म्हणजे अक्षरशः 100 मीटरच्या एरिया टप्प्याटप्प्याने ते काबीज करत गेले आणि आता जवळजवळ त्याचे सेंटरपर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे त्या दिवशी अबू जमाड सिक्युरिटी फोर्सेसच्या ताब्यात आला, या लोकांना कुठेही पळण्यासाठी लपण्यासाठी जागा मिळणार नव्हती. म्हणून हे सर्वांना विदित आहे. आता ही शेवटची, आता या दलमच्या किंवा या सीसी मेंबर आणि त्यांच्या सोबतचे जे त्याचे नक्षलाईट आता शरणागती आलेले आहे. आता महाराष्ट्र पूर्णपणे नक्षलवाद्यांच्या कंट्रोल मधून बाहेर पडलेला आहे. आणि जे आपण म्हटलं की तेलंगणा आणि छत्तीसगड, आता गडचिरोलीमध्ये तशाच कारवाया 5% राहिल्या होत्या, 5 ते 7%. बाकीच्या मेन कारवाया होत्या तेलंगणामध्ये आणि छत्तीसगडमध्ये. त्या दोन्ही राज्यांनी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोहिमा चालवल्या. तेलंगणाची ग्रेहाउंड तर आपल्याला माहिती आहे, एकदम प्रोफेशनल फोर्स. त्यांनी सुद्धा बरेचसे नक्षलवाद्यांना मारला त्यांच्यासोबत चकमकीमध्ये. छत्तीसगड आता फार ऍक्टिव्ह झालेला आहे. म्हणून मला असं वाटते की हे त्यांच्यासाठी शरणागती येण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हताच. बरोबर. आणि महाराष्ट्राची C60 कमांडो फोर्स सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. छत्तीसगडमध्ये कांकेरमध्ये आत्मसमर्पण होणार होतं कंपनी नंबर 5चं. ही घटना जेव्हा आता भूपतीने जेव्हा सरेंडर केलं त्यावेळेला, आणि दुसरीकडे त्याच वेळेला बस्तरमध्ये 27 जणांनी समर्पण केलं. एकीकडे इकडे भूपतीसोबत 60 लोक महत्वाचे कॅडर, तर त्यावेळेला बस्तरमध्ये. आणि छत्तीसगडमध्ये गेल्या काही काळामध्ये पूर्वी सुद्धा खूप मोठ्या घटना घडल्या, पण नंतरच्या काळामध्ये आत्मसमर्पण करणं, सरेंडर करणाऱ्याचं प्रमाण सुद्धा वाढलं. नियत नीला नार योजना, आत्मसमर्पण किंवा म्हणजे नियत नीला नार ही योजना जी आत्मसमर्पणासाठी छत्तीसगडची, आणि पुनर्वास नीती 2025 ची छत्तीसगड सरकारची. मला असं वाटतं की एक तुलना करता येईल का आपल्याला की नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं खूप प्रयत्न केले म्हणून आत्मसमर्पणाचं प्रमाण वाढलं, किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठोसपणे योजना लागू केल्या म्हणून, की या मोदी सरकारच्या काळाच्या पूर्वी सुद्धा आत्मसमर्पण बऱ्यापैकी होतं आणि नक्सलाईट मुवमेंटला
कंट्रोल करण्याचा त्यांनी सुद्धा यशस्वीपणे प्रयत्न केला? मनोजी, याच्यापूर्वी आत्मसमर्पण होत होते, परंतु अशा लेवलच्या नक्षलवाद्याच्या जो सीसी कमिटीच्या अशा प्रकारच्या आत्मसमर्पण आजपर्यंत कधी झालेला नाही. लोक मारले गेले, बिमारी पोटी मृत्युमुखी पडले किंवा पकडले गेले, अशा प्रकार घडलेले आहेत. परंतु या लेवलच्या नक्षलवाद्यांनी सरेंडर केला असावा आतापर्यंत कधी झालेला नाही. ते प्लाटूनच्या प्लाटून कमांडर, सेक्शन कमांडर अशा प्रकारचे लोक आत्मसमर्पण करत होते कधीतरी. ते सुद्धा काही छोट्या मोठ्या कोणी पळाला त्याला कुठेतरी विक्टिमायझेशन होत होतं दलमध्ये, अशा प्रकारचे लोक येत होते. आणि पण हे जे आहे ना, हे एक कॉम्पोजिट प्लॅन आहे. आता त्याच्याकडून बऱ्याचशा वेळी अशा प्रकारचे मेसेजेस आले, पोस्टर सोडले गेले गावागावामध्ये की आम्ही सरेंडर करायला तयार आहोत, पण तुम्ही आम्हाला 1 महिन्याचा संधी समझोता करा आमच्यासोबत, किंवा म्हणजे नो वॉर सारखा तुम्ही फायरिंग करणार नाही, आम्ही फायरिंग करणार नाही. परंतु शासनाने ते सर्व नकार दिला. त्यांनी म्हटलं की तुम्ही कुठलीही अट न टाकता सरेंडर करा, त्याच्यानंतर आम्ही विचार करू. तर ही जी ठामपणे भूमिका होती, मी आपल्याला सांगितलं की त्यांच्याकडे साधन सामग्रीची फार किल्लत झाली, त्यांच्याकडे पैशाची किल्लत झाली. आता सहजासहजी लोक एवढं त्यांना पैसे देत नाही, जे लोक देतात त्यांच्या विरुद्ध कारवाई होते. म्हणून त्यामुळे सुद्धा त्यांच्याकडे त्यांना पर्याय, जसं म्हणतो की त्यांच्याकडे पर्याय राहिला नव्हता. बरोबर. आणि विदर्भाच्या जंगलामध्ये किंवा विदर्भात त्यांना पूरक का ठरला नक्सलाईटसाठी, तर एकतर घनदाट जंगल, म्हणजे आदिवासी मूलभूत हक्कांपासून वंचित खरंच त्या काळात होते. पण याचा अर्थ हिंसेने त्यांना हक्क मिळवून देऊ आपण आणि त्यांना मुख्य धारेमध्ये आणू समाजाच्या, असाही त्याचा अर्थ होत नाही. म्हणून आपण काही त्याचं समर्थन करू शकत नाही. बेरोजगारी, साधन सुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव तिथली नक्षलवादी चळवळ वाढण्यासाठी मुख्यतः खूप कारणीभूत ठरली. आणि महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगडच्या सीमेलगतची हा गडचिरोलीचा सगळा भाग होता. पण मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणायचं आहे, तर त्यांना अत्यंत कॉन्फिडन्स मध्ये घेऊन, त्यांना विश्वास देऊन, त्यांच्यामध्ये एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ तयार करून त्यांना रोजगार जर दिला गेला मोठ्या प्रमाणात, तर कदाचित नक्षलवादी जी ही चळवळ आहे, नक्सलाइट मुवमेंट, जी 1990 ते 2020च्या काळात वाढली आणि 2004च्या रोजी ती खूप मजबूत झाली, तिचा प्रभाव वाढला आणि तिचा प्रभाव वेगवेगळ्या राज्यात सुद्धा पाहायला मिळाला. पण याच्यासाठी त्यांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करावं लागेल का, हा एक अत्यंत मोठा आणि कळीचा मुद्दा. कारण 2004 साली कमांडर आनंदनी, जो पीपल वॉर ऑफ गुरिल्लाचा अत्यंत मोठा कॅडर बेस तिथला मिलिटंट होता नक्षलवादी, त्याची मी मुलाखत घेतली होती. आणि मुलाखत घेताना मी नागपूरहून त्या भागामध्ये गडचिरोलीच्या, दक्षिण गडचिरोलीच्या भागात गेलो. त्यावेळेला मला ज्या काही गोष्टी दिसल्या, त्यातनं गरीब पिचलेले आदिवासी आणि त्यांना रॅडिकलाइज करून सातत्यानं या चळवळीत आणायचं, आणि तेही गावातल्या लोकांसोबत सातत्यानं संवाद ठेवत नवी एक नक्षलवाद्यांची फळी तयार करत होते. तर मुळात मूलभूत सुविधा तयार करणं, पायाभूत सुविधा तयार करणं, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि जे चित्र देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं करतायत, असं एक पिक्चर तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात आत्ताच्या घडीला दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला एक विचारधारा जी आहे, ज्याचा उल्लेख आपण केलाच. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की एका बाजूला तर कुठलाही विकास कामे होऊ द्यायचे नाही, आणि त्याच्यानंतर मग ओरडायचे की या ठिकाणी शासन विकास कामे करत नाही म्हणून तुम्ही आमच्या चळवळीमध्ये या. आता लोक एवढे मूर्ख राहिलेले नाही की त्यांना हे दिसत नाही की हे लोक शाळा चालू देत नाही, हे लोक रोड होऊ देत नाही, ते कामे होऊ देत नाही. आता हे लोकांना कळत चुकलं की या लोकांसोबत राहून आमचा काही भला होत नाही. काही तरुण व्यक्ती किंवा काही तरुण पोरगे त्यांना जॉईन करतात, कारण की त्यांना एक गनचा लालूच असतो. त्यांच्याकडे कोणाकडे गन असली त्याला इमिडिएट पॉवर मिळते, त्याचा एक रुतबा वाढतो गावामध्ये. आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्या खेड्यापाड्याची आणि आदिवासी पाड्याचे बद्दल बोलतोय. त्या ठिकाणी माणसाकडे एक बंदुकीचा जो त्याच्याकडे असणं आणि त्याची धाक निर्माण होणे आणि तो हिरो सारखा गावामध्ये समजला जाणे, त्यामुळे काही युवक आकर्षित झाले. पण आता ते आकर्षण सुद्धा राहिलेलं नाही, कारण की त्यांची लाईफ फार बिकट झालेली आहे. ज्या जंगलामध्ये आधी सिक्युरिटी फोर्सेस जात नव्हत्या, त्या जंगलामध्ये आता सिक्युरिटी फोर्सेस जाऊ लागल्या. आता म्हणजे फक्त म्हणजे नक्षलवाद्याचे स्वप्न किंवा नक्षलवादी काय प्रॉमिस करतात ते सोडा तुम्ही. C60 कधीपासून चालू आहे नक्षलवादी जिल्ह्यामध्ये, आणि त्या C60 सुद्धा पोरगे आहेत.
आता हे गावाचे लोक, गावाचे पोरे पण पाहतात की हा माणूस पोलीसमध्ये गेला, त्या ठिकाणी सुद्धा त्याला एक योग्य मार्गाने किंवा लिगल मार्गाने त्याला बंदूक मिळते आणि त्याला काम करण्याची संधी मिळते, त्याची इज्जत आहे, त्याला शासनामध्ये रुतबा आहे, हे बघून सुद्धा बरेचशा लोकांनी नक्षलवाद्यांना नकार द्यायला सुरुवात केली. परंतु भीतीपोटी त्याच्या आडे कोणी येईना, म्हणून आता तो भीती सुद्धा संपत चाललेली असं मला वाटत होता. अगदी बरोबर. खूप विस्तारानं आपल्याला नक्षलवादी चळवळीवरती आणि भूगतीच्या सरेंडर मागे नेमकं काय कारण यावर चर्चा करता आली. पण एक या निमित्तानं आपण त्या सगळ्या साहसवीरांचं C-60 कमांडो फोर्स मध्ये काम केलेल्या लोकांचे सुद्धा आभार मानावे लागतील की त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या बॉर्डर लाईनवरच्या सगळ्या दंडकारण्याच्या झोनमध्ये, गडचिरोलीमध्ये नक्षलाईट लोकांचा नायनाट करण्यासाठी आणि त्यांना मुळात संपवण्यासाठी म्हणून प्रयत्न केला. आणि याशिवाय त्यांचं आत्मसमर्पण कसं होईल यासाठी सुद्धा त्यांनी पॅरलली समांतर प्रक्रिया राबवत त्यांनी काम केलं. त्याला सुद्धा हे यश मिळालं. हे यश गडचिरोलीच्या विकासासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरू हीच आपण इच्छा या निमित्तानं व्यक्त करू. कारण त्यांचे मूलभूत हक्क आणि त्यांना पायाभूत सुविधा जर उपलब्ध झाल्या, शिक्षण, आरोग्य यापासून ते जर वंचित राहिले नाही, तर मुळात अशा प्रकारच्या हिंसक कारवायांकडे ते अजिबात वळणार नाही. खूप धन्यवाद पीके जैन सर, तुम्ही वेळ दिला नवराष्ट्र डिजिटलमध्ये. आणि ही आमची चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट्स आमचे फॉलो करा. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद अनुजी, धन्यवाद.